आणि मग निवृत्तीनाथांसारखा सद्गुरू आम्हाला प्राप्त झाला, मग आपल्याला किती तपश्चर्या करायला पाहिजे असं आपण आपल्या मनाशी जरा गणित मांडून पाहायचं. तेव्हा ही जी साधना आहे यमनियमाची, त्याच्यानंतर पुढे आसन आहे. स्थिरसुखम आसनम म्हटले पतंजलीने. आपण खुर्चीत बसतो, चांगले मऊ गादी असते, तरी 10 वेळेला मांडी बदलल्याशिवाय आपले तास 2 तास या बैठकीमधले जात नाहीत. आणि स्थिरसुखम आसनम, तासन तास पद्मासन स्वस्तिकासन घातलेल्या अवस्थेमध्ये बसायचं आणि मनाला अंतरंगाला पाहायला लावायचं. ही साधना खरंच अवघड आहे. प्राणायाम त्याच्याही पलीकडे आहे. इडा आहे डाव्या बाजूला, उजव्या बाजूला पिंगला आहे, मध्ये सुषुम्ना नाडी आहे, एक सूर्याचा प्रवाह, एक चंद्राचा प्रवाह आहे. आणि त्यांचं संमिलन ज्या वेळेला होईल, समन्वय ज्या वेळेला होईल, त्यावेळेला अमृतसिद्धी साधना तुम्हाला संपूर्ण प्राप्त होते. असं ज्यांनी अनुभव घेतला असे आत्मानुभवी महापुरुष लिहिते झालेले आहेत. आणि ते सत्य आहे. त्याच्या पलीकडे प्रत्याहार आहे. एवढं झाल्यानंतर प्रत्याहार, श्रमदमादी संपत्ती धारण करायची आणि चित्ताला मनाला दोघांनाही स्थिर करून पूर्णतः अंतरंगाकडे वळवायचं आणि उत्कट विषय त्याला धारण करायला लावायचा. ही बहिरंग साधना म्हटलेली आहे. या बहिरंग साधनेला ज्ञानेश्वर माऊलींनी कड्याची उपमा दिली आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली असं म्हणते की या कड्यापर्यंत जाऊन, कडा चढून त्याच्यावरून अनेक जण पुन्हा घसरत खाली येतात. फार अवघड आहे साधना. मग अंतरंग साधना ही त्याच्याही पलीकडची आहे. धारणा, ध्यान आणि समाधीवर. समाधीसुद्धा 2 प्रकारची, सबीज आणि निर्बीज, किंवा सविकल्प आणि निर्विकल्प, अशा 2 प्रकारांची आहे. तर अंतरंग साधना ही त्याहून अवघड आहे. आणि वाटेमध्ये सिद्धींचे अनेक डोंगर दर्या असतात. त्यांना बाजूला सारून, त्यांचा मोह टाळून योग्याला पुढचा प्रवास करायचा असतो. तेव्हा ही साधना पराकोटीची अवघड आहे. जो ही सिद्धी प्राप्त करतो, या मार्गाने अंतिम टप्पा गाठतो, तुकोबांसारखे सत्पुरुष, संत, महात्मे काय म्हणतात की मोक्ष आम्हा घरी, कामारी ते दासी म्हटले. ते मोक्ष आमच्या घरी आहे आणि कामारी म्हणजे सिद्धी आमच्या दासी झालेले आहेत. आता कशाला मागायचं. म्हणून ज्याला हा आत्मानुभव येतो तो महापुरुष अब्जावधीमध्ये एखादच असतो. या ध्यानमार्गावरून प्रवास करा असं वाटलं सुवर्णताई, आपलं भाग्य आहे. खरोखर खरंच भाग्य आहे. कारण ही साधना अवघडच आहे आणि क्लिष्ट आहे. आणि विशेष करून स्त्री देहाला धारण करायला आणखीन अवघड आहे. खरंच सांगतो आपल्याला, सगळे खरं तर या ध्यानमार्गामधले रहस्य जे आहेत आणि ज्या खुणा आहेत, खरं तर त्या उलगडून येत. सुवर्णाताई खूपच बोलल्यास. खरं तर इतक्याही सांगून येत असं योग मार्गाचे सद्गुरू नित्य सांगत असतात. गुरु वेगळा असतो आणि सद्गुरू वेगळा असतो. म्हणून समर्थांनी म्हटले की अडक्याला 3 गुरु मिळतात आणि मिळाले तरी त्यागावेत. यंत्रगुरु, तंत्रगुरु, मंत्रगुरु, वस्ताद गुरु, उस्ताद गुरु, नानाविध प्रकारचे गुरु आहेत. सगळ्यांना टाकावेत आणि सद्गुरूला धारण करावं. सद्गुरूची खूण समर्थांनी फार सुंदर सांगितलेली. समर्थ म्हणतात, मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती, याही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचार्य निर्मळ, स्वधर्मविषयी, याही वरी अध्यात्म श्रवण, परमार्थ विवरण. हे जिथे नित्य चालतं त्याला सद्गुरू म्हणायचं. बाह्यनिष्ठेचे भजन, अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, तेथ बहुत भक्तजन विश्रांत पावती. सद्गुरूची ही खूण आहे. आणि म्हणून सर्व संतांनी, आचार्यांनी एक खूण आपल्याला अशी सांगितली आहे की खरा सद्गुरू भौतिकातलं काहीही देत नाही. गाडी मागितली तर तो नाही म्हणतो, बंगला मागितला तर नाही म्हणतो, धनसंपत्ती म्हटलं तर नाही म्हणतो. सगळ्याला टाळून सारून यातलं काही मिळणार नाही. परमार्थ साधनेवर चालायचे का, मग माझ्याकडे या, नाहीतर येऊ नका, असं जो सांगतो तो खरा सद्गुरू असतो. म्हणून सद्गुरूची ही प्राधान्यानं खूण आपल्याकडे मुद्दाम सांगितलेली आहे. कारण तो केवलम ज्ञानमूर्तीम असं त्याला म्हटलेलं आहे. ज्ञान हे आत्मज्ञान आहे. आपल्यालाही ज्ञान आहे असं वाटतं, पण ती माहिती असते, ज्ञान नसतं. काशी क्षेत्रामध्ये म्हणे धर्मपाल नावाचं एक गृहस्थ राहायचा आणि तो अन्न वाटायचा पुष्कळ.
दान करत असे. आणि बैरागी यायचे, कोणी भिक्षेकरी यायचे, माधुकरी मागायला यायचे, तसे पशुपक्षी यायचे. आणि मणिकर्णिका घाटावर आपल्याला माहिती आहे कावळे खूप असतात, तर त्यातले अनेक कावळे यायचे. आणि त्यांच्या कावळ्यांचा जो पुढारी होता तो त्या धर्मपालाचं अन्न सेवन करून चांगला परिपुष्ट झाला होता. आणि एके दिवशी त्यांनी पाहिलं, एक राजहंस असा आला आणि काठावर उतरला, गंगेच्या काठावर. तेव्हा सगळ्या कावळ्यांनी त्याला घेरलं आणि ते म्हणाले, बाबा रे, काय कसलं उड्डाण करतोस, तुला काही माहिती दिसत नाही उड्डाण कशी करायची. त्यावेळेला राजहंस गोंधळला आणि तो म्हणाला, म्हणजे काय. तर त्या कावळ्यांचा पुढारी गेला पुढे आणि तो म्हणाला, तुला डीन म्हणजे माहिती आहे. राजहंस म्हणाला, नाही. उड्डीन नाही, अधोडीन नाही, ऊर्ध्वडीन नाही, तिर्यक डीन नाही. अरे मग म्हणाला, तुला काहीच माहिती नाही, 64 प्रकार आहेत उड्डाणाचे, चल मी तुला शिकवतो. आणि कावळा झर्रकन वर गेल्यावर त्याच्या सगळ्या बांधवांनी आकाश डोक्यावर घेतलं. राजहंस सहजगत्या त्यांनी उड्डाण केलं, आकाशामध्ये गेला. आणि 5 मिनिटामध्ये कावळा थकला आणि थकल्यानंतर थोड्या वेळानं तो गंगा नदीच्या पात्रात पडला. खाली जायचा, पाणी प्यायचा, धडपडत वर यायचा. राजहंसाने वरून पाहिलं आणि तो खाली आला आणि जवळ येऊन त्यांनी कावळ्याला विचारलं, कावळ्या, हे कोणत्या प्रकारचं उड्डाण. बरं का. त्यावेळी तो कावळा म्हणाला की, बाबा रे, पहिल्यांदा वर काढ, मी मरतो आता, काठावर ने मग पुढचं बोलतो. त्या राजहंसाने त्याला वाचवलं, प्राण वाचवले. काठावर नेल्यावर कावळा म्हणाला, ही सगळी नावं मला माहिती आहेत, मला माहिती आहे, मला ज्ञान नाही. ज्ञान वेगळं आणि माहिती वेगळी. परमार्थ साधनेमधला आत्मानुभव, आत्मज्ञानाच्या 7 पायऱ्या ओलांडल्याशिवाय कधी येऊ शकत नाही. त्यातली पहिली आहे शुभेच्छा. परमार्थ साधनेवर आपण चालावं अशी इच्छा मनामध्ये जागणं ही शुभेच्छा. विचारणा म्हणजे तशा प्रकारचं श्रवण करणं आणि तशा प्रकारचे उत्कट ग्रंथ वाचणं ही विचारणा. तनुमानसा म्हणजे ज्याचं आकर्षण जनसामान्यांना असतं ते इंद्रियांचे विषय तुच्छ होऊन जाणं. सुस्वाद भोजन, मनोरम स्त्री, राहायला उत्तम घर, अंगावर उत्तम वस्त्र आणि धनसंपत्ती, या 5 गोष्टींचं आकर्षण जनसामान्यांना असतं. त्याच्याविषयी निरीच्छ बुद्धी होणं म्हणजे तनुमानसा. ही ज्या वेळेला होते आणि इंद्रिय पूर्णतः स्वाधीन होतात त्यावेळेला मनुष्य सत्वापत्तीवर आरूढ होतो, तो आत्मसाक्षात्कार आहे. पण आचार्य शंकराचार्य असं सांगतात, तिथूनही मनुष्य माघारी येण्याची शक्यता असते. म्हणून सत्वापत्तीला तर फार जपावं लागतं. आणि मग त्याच्यापुढे असंसक्ती, पदार्थ भावना आणि शेवटी जी आहे ती तुर्यगा, महातुर्यगा आहे. आत्मज्ञानाच्या या 7 पायऱ्या ओलांडल्याशिवाय कोणालाही आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही. निर्विकल्प समाधीचा अनुभव घेणं हे पतंजलींनी ज्या पद्धतीनं एकत्र संग्रहित केलेलं आहे ते वाचल्यानंतर, त्याचा अंशतः अनुभव घेतल्यानंतर लक्षात येतं की हा क्लिष्ट मार्ग आहे. सुवर्णाताई, आपलं भाग्य आहे की आपल्याला असे सद्गुरूही लाभले. अशा पथावर चालण्याची प्रेरणा आपल्या अंतःकरणामध्ये जागली, हे खरोखरच कौतुक आहे. कारण हा मार्ग खरोखर अवघड आहे. अग्निहोत्र ही कर्मनिष्ठ आहे आणि त्या कर्मनिष्ठेचा प्रत्यक्ष अनुभव ध्यानमार्गामध्ये आहे. पातंजली योगदर्शनकार कोल्हटकर नित्य म्हणत असत, जो वेदांत तुम्ही वाचता, जो सिद्धांत पद्धतीनं बोलता, त्याचा प्रत्यक्ष अनुभव हा योगमार्गामध्ये, ध्यानमार्गामध्ये. आणि हे सत्यच आहे. आपण व्यवहारामध्ये म्हणतो आंबा कसा गोड, चिक्कू कसा गोड, पेरू कसा गोड आहे, सफरचंद कसं गोड, श्रीखंड गोड, साखर गोड, गूळ गोड. अरे मग सगळेच गोड आहेत म्हणा ना. नाही, गोड आहेत पण प्रत्येकाची चव वेगळी आहे. मग आम्हाला जरा वर्णन करून सांगा ना. वर्णन कसलं करायचं, खाऊन बघा ना, मधुमेह नसला तर. मग त्या गोडीचा अनुभव, मुक्याने गुळ खादियेला आणि गोडी नये सांगायला, असा परमार्थ साधनेचा अनुभव असतो. म्हणून सुवर्णाताई 10 वेळेला जे म्हणाल्या ना की शब्दांनी मांडणं फार कठीण आहे, फार कठीण आहे, फार कठीण आहे, असं त्या सारखं ज्या सांगत होत्या ते सर्वार्थाने सत्य आहे. कारण या तो आत्मानुभवाच्या गोष्टी. म्हणून आधीच विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी जगजेठी आणि परितसे किरीटी, असा त्रिवेणी संगम गीतेच्या बाबतीत झाला, असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले. ते सत्यच आहे.
आपण सर्वजण ध्यान मार्गाचे उपासक आहात. अग्निहोत्राची कर्मनिष्ठा आपण सगळ्यांनी धारण केलेली आहे. आपल्या सर्वांचा हा मार्ग सुफल संपन्न होण्यासाठी आपण त्या मार्गावरून नित्य चालत राहावं अशी प्रार्थना जगद्गुरूंच्या चरणी आपण करूया. या ग्रंथामध्ये, ग्रंथ तर समग्र वाचाच, पण याच्यामध्ये एक सुंदर सूत्र आले ज्याचा उल्लेख ग्रंथाच्या लेखिका सुवर्णताईंनी केला आणि फार सुंदर उल्लेख केला त्यांनी. तुम्ही पंचतत्वांचं आचरण केलं तर तुमचं जीवन कृतार्थ होऊन जाईल. एक, या भूमंडलाची, अंतरिक्षाची, वायुमंडलाची शुद्धी होण्यासाठी एक करा. काय करा? यज्ञ करा. तोच आपण आज इथे केला अग्निहोत्राच्या माध्यमातून. यज्ञ याचाच अर्थ त्यागमय जीवन. ज्याला जितकं जास्ती त्यागता आलं त्याचं आयुष्य चरित्रामध्ये पालटलं आणि ते यज्ञस्वरूप झालं. मृत्यू हे त्याचं अववृत स्नान आहे असं उपनिषद म्हणतात. ते सत्य आहे. आणि म्हणून वायूच्या शुद्धीसाठी पहिलं तत्व यज्ञ कर. दुसरं, निर्ममत्व निर्माण व्हावं आपल्या मनामध्ये. कारण अहंता ममता मानवाला फार चिकटलेली असते, ती कमी व्हावी म्हणून दान करायला शिका, द्यायला शिका. पण सामान्यतः जगात माणसं ज्या वेळेला दान करतात ते दान केल्यावर म्हणतात मला काय मिळेल यातून. याला दान म्हणताच येत नाही. दानामध्ये प्रतिग्रहाची अपेक्षाच नसते, त्याला खरं दान म्हणतात. अतिशय निर्मम बुद्धीनं. म्हणून पातंजल योगदर्शनात सांगितले, अहंता आणि ममता पूर्ण विजय ज्यांनी मिळवला आणि 100% ज्यांच्या गेल्या त्यांना कथनता ही सिद्धी प्राप्त होते. कथनता याचा अर्थ त्यांना सगळे पूर्वजन्म आणि उत्तरजन्म दिसायला लागतात. तुकोबांच्या शिष्या बहिणाबाईंनी आपले असे 10 पूर्वजन्म लिहून ठेवलेले आहेत. कारण अहंता ममता त्यांची पूर्णता गेलेली होती. आपण मनाने काही संकल्प करतो, ते संकल्प सिद्धीला जावे म्हणून तप करावं. तप त्रिविध आहे गीतेने सांगितलेलं. आपल्याला माहिती आहे, शारीरिक आहे, मानसिक आहे आणि वाणीचं तप आहे. असं त्रिविध तप जो करतो, यात्रेला जावं आपोआप होतं त्रिविध तप. पायी चालत पंढरीला जावं, ही त्रिविध तप आपोआप आचरली जातात. म्हणून मनामध्ये सात्विक संकल्प करावा, जनकल्याणाचा करावा, राष्ट्रकल्याणाचा करावा, विश्वकल्याणाचा करावा. आणि त्या संकल्पाच्या सिद्धीसाठी शारीरिक, वाङ्मयीन आणि मानसिक असं त्रिविध तप करावं. पुढे सांगितलेलं आहे, पण या सगळ्याचा पाया आत्मशुद्धी. आत्मशुद्धी झाली नाही तर काहीच उपयोग नाही. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. समर्थांनी जे सांगितले मनाच्या श्लोकामध्ये ते सत्य आहे. मग त्याच्यासाठी काय करावं? निष्काम कर्म करावं. म्हणजे आसक्तीही टाकावी आणि अहंकारही टाकावा. मी करतो ही भूमिकाही टाकावी. कारण माणसाचं आयुष्य सामान्यतः मी, मला आणि माझं या 3 विभक्तींमध्ये सरतं. मी असा आहे, मी तसा आहे, मला हे आवडतं, मला ते नाही आवडतं, माझा असा आहे बुवा. कोण तू? धुळीचा कणसुद्धा नाही जगाच्या अनंत ब्रह्मांडांच्या पसाऱ्यामध्ये. पण मनुष्य असं करत असतो. आणि म्हणून आत्मशुद्धीसाठी निष्काम कर्म भगवंतांनी सांगितले ते करावं. आणि 5वं तत्व सांगितले, मुक्तीच्या हेतूसाठी स्वाध्याय करावा. स्वाध्याय पतंजली सांगतात अखंड करावा, दीर्घकालपर्यंत करावा आणि श्रद्धा ठेवून करावा. 3 पथ्य सांगितलेत. आज केला ना आठवड्याने अभ्यास केला तर तो स्वाध्याय नव्हे, प्रतिदिन केलेला तो स्वाध्याय. दीर्घकाल म्हणजे किती? किमान 12 वर्ष. त्यालाच तपश्चर्या असं म्हणतात. 12 वर्षांचा कालखंड म्हणजे तप. एकच विचार, एक लक्ष घेऊन आपण आचरलेलं असतं म्हणून त्याला तपश्चर्या असं म्हणतात. आणि तिसरं, जसं डॉक्टरांचं औषध घेतल्यानंतर माझा रोग बरा होणार अशा भावनेनं ते घेतलं जातं, तसं या आचरणामधून पारमार्थिक साधना सुफल संपन्न होणार असा आस्तिक्य भाव आणि श्रद्धा मनामध्ये लागते. ही 5 तत्व जरी आपण आचरली या ग्रंथामध्ये दिलेली तरी प्रत्येकाचं जीवन उजळून जाईल. सुवर्णाताईंना जसे दिव्य अनुभव आले तितके प्रत्येकाला येतीलच असं नाही. कारण तेवढं पूर्व सुकृत पाहिजे, तेवढी सद्गुरू कृपा पाहिजे, तेवढी तपश्चर्याही व्हायला पाहिजे. पण या 5 आदेशांचं जरी पालन आपला समाज, आपलं राष्ट्र किंवा विश्वामधला मानव करेल तर या जगाचं कोट कल्याण होईल. ग्लोबल वॉर्मिंग होणार नाही,
थोडक्यात सांगायचं झालं तर फक्त स्वाध्यायाविषयीची एकच गोष्ट सांगतो आणि विरमवतो. स्वाध्याय कसा करावा याचा आदर्श तैत्तिरीय उपनिषदांनी आपल्याकडे ठेवलेला आहे आणि वरुण आणि भृगू यांच्या संवादातून ठेवलेला आहे. भृगू आपल्या वडिलांच्याकडे म्हणजे वरुणांच्याकडे गेले, साष्टांग प्रणिपात केला, हात जोडले आणि म्हणाले, अधि भगवो ब्रह्मेती, तात मला परब्रह्म म्हणजे काय ते समजावून सांगा. त्यावेळेला अशी पद्धत नव्हती, हॅलो हाय डॅड पण हात पुढे वगैरे करायची पद्धत नव्हती. विनम्रपणे गुरुजनांना वडीलजनांना साष्टांग प्रणिपात करत असत. तेव्हा वरुण म्हणाले, बाळा रे, हे प्रकरण अवघड आहे, तुला झेपेल का? तर ते अनादि अनंतच आहे. तेव्हा वरुणाने मार्ग दाखवला आणि भृगू तपश्चर्याला बसले. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की अन्न आपण खातो, सेवन करतो, त्याच्यामुळे देहाची धारणा होते. केव्हा तरी देह पडणार, तो मातीत जातो, त्या मातीतूनच धान्य उगवतं, तेच पुन्हा देह सेवन करतो, वर्तुळ पूर्ण झालं. अन्न हेच परब्रह्म